हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मकरंज व्लॉग मध्ये. आणि आज आहे सॅटरडे, वीकेंड स्टार्ट झालाय आणि यार 5 दिवस भरपूर काम केल्याच्या नंतर मला यार 2 दिवस मस्तपैकी एन्जॉय करायचा आहे. तर त्याच्यामुळे आज व्लॉगला स्टार्ट केलंय. सो तुम्हाला दिसत असेल की पल्लवी नाहीये गाडीमध्ये, कारण की ती घरी आहे सध्या आणि मी गेलो होतो घराचा अग्रीमेंट करायला. म्हणजे ऍक्च्युली आम्ही जिथं राहतोय तिथं थोडंसं कार पार्किंगचा इश्यू आहे, तर त्यामुळे घर चेंज करतोय आणि नवीन घर करायचं म्हणलं तर ॲग्रीमेंट आलंच, त्यासाठी गेलो होतो. आणि चलो यार, आज वीकेंड आहे तर काहीतरी मस्तपैकी प्लॅन्स बनवूया आपण आणि तुम्हाला पण दाखवूया. आणि पल्लवी ना, एक गोष्ट सांगायची आहे, पल्लवी ना दरवेळेस म्हणत असते की यार मग तुम्हाला ना छोटे छोटे सरप्राईज देत जाणार, यार कंटिन्यू देत जाणार कधी कधी छोटे छोटे. आणि मी तसे देतो तिला, परंतु आता ह्या थोडंसं कामामध्ये ह्याच्यामध्ये तेवढं होत नाही. आणि आज चला तिला काहीतरी सरप्राईज होऊया. म्हणजे ती माझ्याकडनं खूप मोठ्या मोठ्या गोष्टी कधी जास्त एक्सपेक्ट नाही करत की चल मला तू खूप महागाचा ड्रेस दे, आउट ऑफ बजेट काहीतरी दे. तर असं नसतं तिचं की चलो छोट्या छोट्या गोष्टी. तर आज ती नाहीये सोबत, तर तिच्यासाठी काहीतरी छोटीशी छानपैकी गोष्ट घेऊन जाऊया आणि तिचं रिॲक्शन तुम्ही बघा, तिचं रिॲक्शन कॅप्चर करूया आणि ते तुम्ही बघा नक्की. सो चलो आता निघूया घराकडे. पाऊस पाऊस. मॅडमसाठी छोटंसं गिफ्ट घेतलेलं आहे. सो निघूया आता घराकडे. पाऊस यार आत्ता म्हणजे लिटरली ना, मी तुम्हाला ह्याच्या आधीची जी क्लिप बघत असाल ना तुम्ही, तर ऊन होता, प्रॉपर ऊन होता. आणि आता बघतो तर धो पाऊस. भाई काय झालंय पुण्याचं वेदर. बट ठीक आहे, चलो पावसाळा आहे आणि पाऊस खूप जास्त इम्पॉर्टंट पण आहे. ती बघायली आहे, इथून बघायली आहे, ती दिसतंय मला, इथून बघायली आहे. अरे बापरे, थँक्यू. इट्स फॉर माय ब्युटिफुल वाईफ. तू म्हणत असतेस ना दरवेळेस की छोटे छोटे सरप्राईज देत जा. सो म्हटलं की ह्या वेळेस काहीतरी घेऊन जाऊया. ओके, आता नेक्स्ट टाइम मोठं सरप्राईज. वा वा वा, थँक्यू. आवडलं. अग्रीमेंट झाल्याच्या नंतर घरी आलो आणि बायकोला छोटंसं सरप्राईज दिलं होतं. बायको म्हणली यार तेवढ्यावर नाही चालणार मकरंद, आणखीन काहीतरी मोठं पाहिजे. म्हणलं की यार काय करू. तर डोकं चालवलं आणि एक आयडिया लक्षात आली. म्हणलं आज तू कुकिंग करू नकोस, आज माझ्याकडून तुला बर्गर पार्टी. बर्गर खात खात तारक मेहता, म्हणजे आमचं दोघांना ठरलेलं आहे, जेवण करत असाल तर तारक मेहता इज मस्ट. तर जरा उघडून. आय प्रेफर फ्रेंड्स, बट तुझ्यासाठी मी तारक मेहता बघते. अच्छा, तू फ्रेंड्स सिरीज. अच्छा, म्हणजे खूप लोकांना माहिती नसेल ना, का माहिती असेल ना खूप लोकांना. ऑफ कोर्स एव्हरीवन नोज फ्रेंड्स. मग इंग्लिश. अच्छा, आम्ही मराठी लोक आहेत, आम्ही तारक मेहताच बघतो. ह्या वेळेस मी सरप्राइझिंगली किती बर्गर मागवलेत ते बघ जरा. 4 किती आहेत? किती आहेत? टिशू, एक बर्गर, दुसरा बुर्गीर, 3. अरे एवढी थोडी जाणार आहे. जातात मला माहिती आहे. 5 आणखी नाही सॉस. अगर हम पार्टी दे रहे हैं तो पार्टी में कुछ कमी नहीं रहेगी मॅडम. तर आता 5 बर्गर असं म्हणते की वा 5 संपवती, सगळी संपवती. आय नो. चालू करायची पार्टी मग. ठीक आहे, आता आम्ही मस्तपैकी बर्गर खातो तारक मेहता बघत. कुठला वाला फर्स्ट खाऊ? आपल्याकडे 2 व्हेज मखानी बस, एक Which one? एक ऊपर आहे, त्याच्यानंतर क्रिस्पी व्हेज डबल पॅटी. मला पाहिजे एक मखाना बस्ट आणि त्याच्यानंतर मला पाहिजे उप. पण माझं आहे, मला पाहिजे, माझ्यासाठी मागवलं. तुला पाहिजे? ठीक आहे, सॅक्रिफाईस फॉर यू. मग मॅडम किती राहिले 2 बर्गर? 0.
5 बर्गर खाल्ले, 5. त्यातलं मी एकच खाल्लं. झूठ बोलो, झूठ बोलो भाई. 3 बर्गर खाल्लेत मॅडम मी आज. बर्गर तर आता फिनिश केलेत. नेक्स्ट प्लॅन काय? तिथे जाऊन बाहेर. कुठे? अजून नाही विचार केला. हो, दिस इज अ नेक्स्ट डे मित्रांनो. आणि आम्ही चाललो माझ्या मामाच्या घरी. थोडंसं खूप दिवस झालं माझ्या आजीला पण भेटून. सुंदर असं स्वामीनारायणचं मंदिर आहे पुण्यामधलं, खूप सुंदर असं मंदिर आहे. सो ते पण आम्ही व्हिजिट करणार आहे, ते पण तुम्हाला दाखवू. आणि ॲज युजल मी रेडी होऊन गाडीत बसलो आणि मॅडमचा याचा आणखीन पत्ता नाही आहे. बट लेट सी कधी येत आहेत ते, वेट करतोय. AC ती लावून ठेवली जेणेकरून की गाडी थोडी थंड होईल. मॅडम आलेल्या आहेत. या मॅडम बसा. वेलकम वेलकम. किती वेळ लावला तुम्ही यायला? 2 मिनिट. 2 मिनिट. 20 मिनिट. 20 किती खोटं एवढं नाही लागलं. 20 मिनिटला म्हणजे AC लावून मी सगळं थंड केलंय, तरी पण आणखीन AC पाहिजे. ठीक आहे, चलो चलो. आता खूप जास्त लेट झालाय तर निघतोत आम्ही. कारण की आम्हाला सांगितलं होतं की मी येईल 1:30-2 पर्यंत आणि आत्ताच 1:30 वाजलेत. आता ब्लॉग बघितल्याच्या नंतर त्याला कळेल की यार आमचा भातचा का उशीर आला होता. काही नाही, पुण्यामध्ये खूप दूर जायची गरजच नाही. तुम्हाला सुंदर सुंदर व्ह्यूज हायवेवरून भेटून जातात. हा पुणे बँगलोर हायवे आहे पाहिजे. हा माहिती आहे. सुंदर असा व्ह्यू आहे. तर फर्निचरचं पण भारी आहे. आपल्याला जेव्हा आपलं स्वतःचं घर होईल तेव्हा आपण इथून घेऊ, किंवा मग ऐकिया तर बेस्टच आहे. बट एवढी जास्त ट्रॅफिक लागली आहे समोर आणि आमच्या मॅडमला करायचं काय? केस खराब आहे. कुठं केस खराब झाले तुझे? म्हणजे बेसिक. वा वा वा. चला. जाता येतात स्वामीनारायण मंदिरकडे, पण ॲज युजली तो खूप जास्त ट्रॅफिक लागते. तुम्हाला दाखवते मी. पूर्ण ट्रॅफिक जॅम आहे सध्या. कारण की खूप जास्त फेमस आहे आणि कात्रजच्या एका कॉर्नरला, म्हणजे कात्रज तर ऑब्विसली तिकडे, आंबेगावच्या एका कॉर्नरला आहे. सो छान आहे, पण मंदिर खूप सुंदर आहे. इथून थोडं थोडं दिसतं, मी दाखवतो तुम्हाला. हे बघा इकडे आहे मंदिर. कसलं सुंदर आहे बघ ना यार मंदिर, किती सुंदर आहे. हा येस, जाणारच येतात आपण. मला आहे ना इथली एक गोष्ट सांगायची आहे. पहिली गाडी पार्क करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी. सो इथे गाडी पार्क करून आम्ही चाललोत मंदिराच्या दिशेने. पल्लवी, म्हणजे तू कितीदा आली आहेस इथे? मी एकदा आलेली आहे. एकदा आलेली आहेस? अच्छा. मी इथे 2-3दा आलेलो, कारण की मी माझा मामाचं घर इथं जवळच आहे कात्रजमध्ये. सो त्याच्यामुळे मी सायकलिंगसाठी यायचो इथं वीकेंडला किंवा असं येत असायचो. बघू शकता यार, पुण्यामधलं सगळ्यात सुंदर असं मंदिर आहे. पल्लवी, तुला माहिती आहे का हे जे मंदिर आहे ना, तर हे मंदिर पुण्यामधलं सगळ्यात सुंदर मंदिर तर आहेच आहे, परंतु हे 27 एकर्स मध्ये पसरलेलं मंदिर आहे. म्हणजे विचार कर की सगळ्यात मोठं मंदिर आहे. आज वीकेंड आहे त्याच्यामुळे गर्दी तर खूप जास्त असणारच आहे ऑब्विसली. पण तुम्ही साईडचे नजारे बघू शकता. पूर्ण ग्रीनरी आहे साईडने आणि इकडे अर्बन ग्रीनरी. पुण्यामध्ये अर्बन ग्रीनरी असणारच आहे, त्याला काही ऑप्शन नाहीये. बट ठीक आहे. कलश बघ ना किती सुंदर दिसायला सगळ्या मंदिरावरचं, है ना? आता ना 7 नंतर तर लाईट्स लागतात मंदिरामध्ये. 7 नंतर ना पूर्ण हे होत हे आपल्या फ्लॅगच्या ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन. म्हणजे हे जे पूर्ण म्हणजे एका कलर मध्ये जे दिसतंय मंदिर, ते पूर्ण असं लाइटिंग मध्ये हे दिसलं. लावतील ते 7 नंतर, बघू. सही आहे. अंधार पडल्यास लावतात ऍक्च्युअली. सही आहे. बट यार इथे सगळेजण थांबलेत का? हा चलो चाललेत लोक. अगं काय माहितीये का की 7च्या नंतर म्हणजे 7च्या आधी आपल्याला लगेच जाऊ नाही देणार आहेत ते. तर त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे जर मध्ये आपण एंट्री करत असू ना, मध्ये जर आपण एंट्री करत असू तर आपल्याला म्हणजे 7:30 पर्यंत थांबावंच लागेल मध्ये. तर त्यासाठी
तुला नाही ह्या मंदिरची आणखीन एक खासियत सांगू का? आता हे जे सगळं सुंदर सुंदर असं पुरी काऊन दिसायला ना तुला, जर तू थोडस पुढे जाऊन बघशील ना तर इथं कृष्ण यांच्या अशा मूर्ती आहेत, राधा मातेची मूर्ती आहे, आणि तसंच इकडे पण बघशील तर इकडे पण सगळ्या अशाच मूर्त्या आहेत. वासुदेव, देवकी, हे या मंदिराचं सगळं खासियत आहे. लाईट्स लागतील आता हळूहळू लागतात. अच्छा, आता ह्या अशा हळूहळू वाढत जातील ना लाईट्स सगळ्या पूर्ण मंदिराला. आता बघ ना, हे कसं असं आपण दिवे लावायचो, म्हणजे दिवे लावतो बघ दिवाळीमध्ये, तसं वाटायला माहिती का हे पूर्ण असं की पूर्ण मंदिराला असे दिवे लावलेत है ना. मध्ये जायचं आपल्याला, परंतु इथे नो फोटो आहे, नो व्हिडिओ. सो जर ते सांगत असतील तर आपण ते फॉलो करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आता मी मोबाईल ठेवून देतो, मस्तपैकी दर्शन करतो आणि तुम्हालाही सांगतो की नक्की या इथे मंदिरामध्ये आणि नक्की एकदा दर्शन करून जा. सो चल आता आम्ही जातो दर्शन करायला. निघायच मॅडम. झालं दर्शन झालं आमचं, खूप सुंदर असं दर्शन झालं. आणि ह्या मंदिरावरची स्पेशालिटी म्हणजे ना सगळे देव वगैरे कव्हर केलेले आहेत. म्हणजे ऑलमोस्ट राधा कृष्ण राधाची, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती, सगळे संत होते सगळे. तर खूप छान दर्शन झालं. दुसरी गोष्ट म्हणजे मध्ये मोबाईल अलाउड नाही, ही चांगली गोष्ट आहे ऍक्च्युली. खूप सुंदर वगैरे दर्शन होतं. आणि यांनी बाहेर ज्यांना पण फोटोग्राफी वगैरे करायचे त्याच्यासाठी पण खूप सुंदर सुंदर प्लेस बनवलेले आहेत. तर फोटोग्राफी वगैरे बाहेर करून मध्ये शांततेत दर्शन करू शकतो हर कोणी. येस, नक्की नक्की. म्हणजे इतका सुंदर असा प्लेस आहे ना, नक्की मस्ट व्हिजिट प्लेस आहे, मस्ट व्हिजिट मंदिर आहे. प्लीज या, नक्की या. आणि तुला माहिती आहे पल्लवी, माझ्यासाठी हे मंदिर इतकं जास्त खास काय तर मी तुम्हाला सांगतो की पल्लवीचा म्हणजे एक असं नाही अरेंज, आमचं जे लग्न झालं ते अरेंज मॅरेज पद्धतीनं झालं. तर जेव्हा तिचा माझ्याकडे बायोडाटा आला होता आणि जेव्हा तिचे फोटो पण माझ्याकडे आले होते ना, तर स्वामीनारायण मंदिरामधला तिचा फर्स्ट फोटो होता, जो की मी इथलाच तिचा फोटो बघितला होता. मला या मुलगी तर सुंदर आहे. सो लेट्स सी, भेटूया. आणि अशा पद्धतीनं माझ्यासाठी हे मंदिर खूप जास्त खास आहे, कारण की तुझा फर्स्ट फोटो जो बघितला होता मी तो इथला बघितला होता. सो छान. चलो, वीकेंड खूप सुंदर अशा नोटवर आमचा एंड झाला, कारण की उद्या आहे मंडे आणि परत ऑफिसची धावपळ चालू होणार आहे. बट इथे येऊन छान दर्शन झालं, त्याच्यामुळे खूप सुंदर असं खूप छान वाटतं. जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि जितका होईल जास्त तेवढा हा ब्लॉग शेअर करा. आणि आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन प्लीज टेक केअर, बाय बाय. बायको कुठं हरवली यार माझी, मगापासून कॉल करतो, कॉल पण उचलत नाही आहे. मी मगापासून तिला शोधतोय की पल्लवी कुठं आहे, पल्लवी कुठं आहे. आणि मॅडम बसल्यात कुठं, असे छानपैकी सगळे लोक मस्त बसल्यात आणि मॅडम बसल्यात इथं एका कॉर्नरला. कुठं मॅडम तुम्ही? मगापासून तुम्हाला शोधतोय मी, तुम्ही कुठं? मी पण तुला शोधत होते पण माझ्याकडे मोबाईल नव्हता.